नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता, त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया. प्रश्न काय होता? तर 34वा पुण्यभूषण पुरस्कार मोहन आगाशे यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे? तर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार मोहन आगाशे यांना अनुपम खेर आणि शर्मिला टागोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. या पुरस्काराविषयी थोडक्यात काही महत्त्वाची फॅक्ट नोट करून घ्या. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मरणार्थ 23 मार्च रोजी घोषित केला जातो. 23 मार्च रोजीच या 3 महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती. त्यासाठी या पुरस्काराची सुद्धा 23 मार्च रोजीच घोषणा केली जाते व या पुरस्कारामध्ये सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बाल शिवाजींची प्रतिकृती व 1,00,000 रुपये रोख देण्यात येतात. यावेळेस हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार मोहन आगाशे यांना नाट्य व चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात आलेला आहे. मोहन आगाशे एक अभिनेता आहेतच, त्याचबरोबर ते एक मानसोपचार तज्ज्ञ देखील आहेत. बरं, या आधीचा 33वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन देसाई यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे व 32वा पुरस्कार उद्योगपती बाबा कल्याणी यांना देण्यात आला होता व हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार 1989 पासून देण्यात येतो. पहिला पुरस्कार पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता आणि जे पुण्यभूषण फाउंडेशन आहे, याची स्थापना सुद्धा 1989 मध्येच करण्यात आली होती. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या देशाने लिंग बदल आणि ट्रान्सजेंडर विवाहावर बंदी घालण्यासाठी एक कायदा पारित केला आहे? तर नुकताच हा कायदा रशिया या देशानं पारित केलेला आहे व या कायद्यानुसार आता रशियामध्ये लिंग बदल करणे आणि ट्रान्सजेंडर लोकांना पालक किंवा दत्तक पालक बनण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. याआधीच 2020 मध्येच पुतीन यांनी समलिंगी विवाह हे बेकायदेशीर घोषित केले होते आणि त्यानंतर आता एक पुढचं पाऊल टाकत अशा प्रकारचा कायदा सुद्धा पारित केलेला आहे. याआधी आपण पाहिलेलंच आहे, युगांडाने अलीकडेच समलिंगिक विवाहासाठी मृत्यूदंडाची तरतूद केलेली आहे. तर समलिंगी विवाहाला परवानगी देणारा एस्टोनिया हा मध्य युरोपातील पहिला देश ठरला आहे. बरं, सध्या रशियामधील एक ब्रिज सुद्धा सध्या चर्चेमध्ये आहे व तो ब्रिज कोणता? तर केर्च ब्रिज हा सध्या चर्चेमध्ये आहे. हा जो ब्रिज आहे, हा रशियन मुख्य भूमीला काळ्या समुद्रातील क्रिमियन द्वीपकल्पाशी जोडतो व नुकताच रशियाने असा दावा केलेला आहे की या ब्रिजवर युक्रेनद्वारे ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. मित्रांनो, रशियाची राजधानी मॉस्को तर चलन रुबल आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणते राज्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आधारित गिग कामगारांच्या कल्याणासाठी विधेयक पारित करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे? तर हे जे विधेयक आहे, हे राजस्थाननं पारित केलेलं आहे आणि या विधेयकानुसार आता गिग कामगार कल्याण मंडळाची सुद्धा स्थापना करण्यात येणार आहे. बरं, हे गिग कर्मचारी म्हणजे काय? तर यामध्ये मालक आणि नोकरदार यापेक्षा ही पद्धत वेगळी असते. यामध्ये कर्मचाऱ्यांना मासिक वेतन मिळत नसून एका कॉन्ट्रॅक्टद्वारे कंपनी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देते. म्हणजेच हे जे Amazon, Flipkartवर जे डिलिव्हरी बॉय असतात, त्यांचा या गिग कामगारामध्ये समावेश होतो. आणि जे गिग कामगार असतात त्यांच्या पेन्शन पीएफची कोणतीही जबाबदारी कंपनीवर नसते. फक्त ज्यावेळेस कंपनीने कॉल केला त्यावेळेस हे कामगार काम करतात आणि तेथेच कंपनी आणि या कामगारांचा व्यवहार संपतो. तर ठीक आहे, गिग कामगार म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि इथे राजस्थानचा उल्लेख आलेला आहे. तर राजस्थानने अलीकडेच किमान उत्पन्न हमी विधेयक सुद्धा पारित केलेलं आहे व हे विधेयक सुद्धा पारित करणारं राजस्थान हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि याआधी राजस्थानने टीचर इंटरफेस फॉर एक्सलन्स हा कार्यक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता दिलेली आहे. मित्रांनो, अलीकडेच प्रथमच ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, ओडिशा या राज्याने लिसा नावाची भारतातील पहिली AI न्यूज प्रस्तुतकर्ता लॉन्च केलेली आहे. देशातील पहिल्या सहकारी संचालित सैनिक शाळेची स्थापना गुजरातमध्ये करण्यात येत आहे. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा बनलेलं आहे. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा हा मुंबईमध्ये तयार करण्यात येत आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आसाममध्ये तयार करण्यात येत आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर हे चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आलं आहे. पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीमध्ये. जगातील पहिल्या रोबोटिक चेक इन असिस्टंटचे अनावरण एअरलाइन एमिरेट्सने. तर भारतातील पहिला जल मेट्रो प्रकल्प केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. यात काय विचारलेलं आहे? तर ब्रिक्स अर्बनायझेशन फोरमच्या बैठकीचं आयोजन दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर दक्षिण आफ्रिकेतील डर्बन या शहरामध्ये 26 आणि 27 तारखेला ही परिषद पार पडलेली आहे. आणि मित्रांनो, हे जे ब्रिक्स अर्बनायझेशन फोरम आहे याचं उद्घाटन 2013 मध्ये नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं आणि या मंचाच्या स्थापनेपासून प्रतिनिधीचा थेट सहभाग असलेली ही पहिलीच बैठक आहे. याआधी ऑनलाईन स्वरूपामध्ये ही बैठक 2022 मध्ये चीनमध्ये पार पडली होती. बरं, यावेळेसच्या ब्रिक्स अर्बनायझेशन फोरमच्या बैठकीचा विषय काय आहे? तर शाश्वत शहरी विकासासाठी शहरी लवचिकता. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं
तर अर्बन रेझिलियन्स फॉर सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट अशी याची थीम आहे. याबरोबरच ब्रिक्स या संघटनेशी संबंधित अजून एका बैठकीविषयी माहिती नोट करून घ्या. 13व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीचं आयोजन जोहान्सबर्ग येथे करण्यात आलं होतं. व यावेळेसची 2023 मधील ब्रिक्स समिट कुठे आयोजित होणार आहे तर साऊथ आफ्रिकेमध्येच आयोजित होणार आहे. त्यासाठीच या बैठका सुद्धा साऊथ आफ्रिकेमध्येच आयोजित करण्यात येत आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच रिकामी जागा या जलतरणपटूने 400 मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात हेल्प्सचा रेकॉर्ड मोडून नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. तर हा जो नवीन विश्वविक्रम आहे हा लिओन मार्चंड यांनी केलेला आहे. लिओन मार्चंड हे फ्रेंच या देशाचे जलतरणपटू आहेत आणि त्यांनी 400 मीटर अंतर हे 4 मिनिट 2.50 सेकंदामध्ये पूर्ण करून हा नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये फेल्प्स यांनी 4 मिनिट 3.84 सेकंदामध्ये हे अंतर पार करून हा विक्रम आपल्या नावावर केला होता व 15 वर्षानंतर आता हा विक्रम लिओन मार्चंड यांनी मोडलेला आहे. आता हे जे मायकल फेल्प्स आहेत यांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 28 पदके मिळवलेली आहेत. त्यापैकी एकाच ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 8 सुवर्ण पदके सुद्धा मिळवलेली आहेत. आणि एकूण त्यांनी किती सुवर्ण पदक मिळवलेले आहेत तर त्यांनी आतापर्यंत एकूण 23 सुवर्ण पदक मिळवलेली आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. रायझिंग ग्लोबल सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार अभिनेते कार्तिक आर्यन यांना जाहीर झालेला आहे. आणि हा पुरस्कार त्यांना इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नद्वारे देण्यात येत आहे व हा पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे आयोजित होईल. आणि हा जो रायझिंग ग्लोबल सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा आहे ही या पुरस्काराची पहिलीच आवृत्ती आहे. म्हणजेच हा पुरस्कार यंदापासूनच देण्यात येत आहे व पहिलाच पुरस्कार कार्तिक आर्यन यांना जाहीर झालेला आहे. 5व्या हेली इंडिया शिखर परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर आता ही जी 5वी हेली इंडिया शिखर परिषद आहे याचं उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही जी परिषद आहे कुठे आयोजित करण्यात आली होती तर 25 जुलै रोजी मध्य प्रदेश मधील खजुराहो येथे ही परिषद पार पडलेली आहे. व यावेळेसच्या परिषदेची थीम रिचिंग द लास्ट माइल रिजनल कनेक्टिव्हिटी थ्रू हेलिकॉप्टर्स अँड स्मॉल एअरक्राफ्ट अशी होती. आणि मित्रांनो या कार्यक्रमामध्येच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी RCS उड्डाण 5.2 व हेली सेवा ॲप देखील लॉन्च केला आहे. बरे जी हेली इंडिया शिखर परिषद आहे ही प्रथम कधी आयोजित करण्यात आली होती तर 2019 मध्ये डेहराडून येथे आयोजित करण्यात आली होती. आणि या आधीची चौथी आवृत्ती 2022 मध्ये जम्मू काश्मीर मध्ये पार पडली होती. आता हा प्रश्न पहा. दक्षिण कोरियातील चांगवान येथे पार पडलेल्या ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने पदतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे तर ही जी ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धा आहे ही दक्षिण कोरियामध्ये 14 ते 25 जुलै दरम्यान पार पडलेली आहे व या स्पर्धेतील पदतालिकेत भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 17 पदक मिळवलेली आहेत. त्यापैकी 6 गोल्ड 6 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ पदक आहेत. व प्रथम क्रमांकावर यामध्ये कोणता देश आहे तर चीन आहे. चीनने यामध्ये 12 गोल्ड 9 सिल्वर व 7 ब्रॉन्झ पदकासह एकूण 28 पदक मिळवत प्रथम स्थान पटकावलेलं आहे. तिसऱ्या स्थानावर युक्रेन आहे. चौथ्या स्थानावर कझाकिस्तान आहे तर 5व्या स्थानावर इटली हा देश आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार तेलाची मागणी कधीपर्यंत स्थिर होईल तर आता IEA आणि PPAC द्वारे एक संयुक्त अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे व या रिपोर्टनुसार 2028 पर्यंत तेलाची मागणी स्थिर होणार आहे. आणि हा जो अहवाल आहे हा कोणत्या नावाने प्रकाशित करण्यात आलेला आहे तर IEA ऑइल 2023 सप्लाय अँड डिमांड डायनॅमिक टू 2028 या नावाने हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा हा अहवाल IEA आणि PPAC या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या राज्यात CM राईस स्कूल स्थापन करण्यात येत आहे तर आता हे जे CM राईस स्कूल आहेत यांची स्थापना मध्य प्रदेशमध्ये करण्यात येत आहे व मध्य प्रदेशने सुलभ आणि दर्जेदार शिक्षणाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करून राज्यभरामध्ये 9000 CM राईस स्कूल स्थापन करण्याची उद्दिष्ट ठेवलेलं आहे. याबरोबरच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी स्कूल चले हम ही मोहीम सुद्धा पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. ही जी मोहीम आहे ही मोहीम याआधी अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केली होती. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक कांदळवन संवर्धन दिन कधी साजरा केला जातो तर हा दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 26 जुलै रोजी साजरा करण्याची घोषणा 2015 मध्ये युनेस्को द्वारे करण्यात आली होती. आणि तेव्हापासून कांदळवनाच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जात आहे. बरं 26 जुलै रोजीच कारगिल विजय दिवस सुद्धा साजरा केला जातो. यावेळेस हा 24वा कारगिल विजय दिवस आहे. भारताने 26 जुलै 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला हरवलं होतं. त्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
भारतीय संरक्षण अधिग्रहण परिषदेने कोणत्या देशाकडून 26 राफेल सी प्लेन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.